नमस्कार मंडळी. अंकतमकच्या डिजिटल विश्वात आपले स्वागत आहे. मंडळी, रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तर मंडळी, आपल्याला माहित आहे की रेशन कार्डामध्ये सध्या अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना अशा योजना आहेत. अंत्योदय अन्न योजना ही गरीब कुटुंबांना अत्यंत सवलतीच्या दरात अन्न पुरवणे, तर प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये केशरी व शुभ्र रेशन कार्डाचा समावेश होतो. केंद्र शासनाच्या एका परिपत्रकानुसार अपात्र, दुबार, स्थलांतरित, मयत लाभार्थ्यांना वगळण्याच्या व रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारच्या एका शासन निर्णयानुसार अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्यात येत आहे. यानुसार दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे अखेर तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर काय आहे हा शासन निर्णय? या शासनाच्या निर्णयानुसार असे सांगण्यात आले आहे की अधिकृत शिधा वाटप दुकानदार, रास्तभाव दुकानदार यांनी हे फॉर्म उपलब्ध करून द्यावयाचे आहेत. जोडलेल्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती भरलेले फॉर्म हमीपत्रासह घेऊन त्यांना स्वाक्षरी व दिनांकासह पोहोच देण्यात यावी. फॉर्म भरून घेत असताना शिधापत्रिका धारकांनी त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावयाचा आहे. त्यामध्ये आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, लाईट, टेलिफोन बिल, गॅस कनेक्शन पावती यापैकी एक पुरवावे. कॅटेगरी वाईज फॉर्म व कागदपत्रे जमा करून घेतल्यानंतर दुकानदार यांनी फॉर्मची छाननी करून घ्यावयाची आहे. शिधा वाटप दुकानदार यांनी फॉर्म छाननी करताना खालील निकषांचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे. त्यामध्ये एका पत्त्यावर एक शिधापत्रिका वितरित करण्यात आली आहे का? नवीन शिधापत्रिका वितरित करताना योग्य कागदपत्रे तसेच वार्षिक उत्पन्नाची अट पूर्ण करण्यात आली आहे का? विदेशी नागरिकांना तर शिधापत्रिका देण्यात आली नाही ना? तसेच संशयास्पद शिधापत्रिकांची फेरतपासणी करणे, चुकीच्या पद्धतीने वितरित करण्यात आलेल्या शिधापत्रिकांवर कारवाई करणे, वगळलेल्या व रद्द केलेल्या शिधापत्रिका धारकांचे नियतन तात्काळ कमी करणे या सर्वाची माहिती सोबतच्या विवरणपत्राद्वारे दरवर्षी 15 जून पर्यंत शासनाला सादर करणे अनिवार्य आहे. याद्वारे शिधापत्रिका धारकांनाही आव्हान आहे की त्यांनी वेळेत आपला फॉर्म आवश्यक कागदपत्रांसोबत दुकानदार यांच्याकडे जमा करावा, जेणेकरून आपले धान्य सुरळीत चालू राहावे व आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शिधापत्रिका धारकाला ही महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. आणि सबस्क्राईब बटनवर क्लिक करून आजच अंकतमकच्या डिजिटल विश्वात सहभागी व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.